ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। नागपुरात धक्कादायक घटना। 8वीची मुलगी 7वीचा मुलगा, डॉक्टरही धक्क्यात। पालकांनो सावधान, आजची घटना तुमचा श्वास रोखून धरायला लावेल। आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत की ज्याने संपूर्ण महाराष्ट्रातील नाही तर देशातील पालकांच्या मनात धडकी भरली आहे। कथानक जरी का गावातलं असलं तरी त्यातून मिळणारा इशारा प्रत्येक घरासाठी आहे। शांत, साधं, सुखी गाव। लोकांच्या रोजच्या आयुष्याच्या गडबडीत कुणालाही कल्पना नव्हती की या गावात एक असा स्फोटक प्रकार घडणार आहे ज्याने संपूर्ण वातावरणच हादरवून टाकलं। घटना सुरू होते एका साध्या कुटुंबापासून। मोलमजुरीवर पोट चालवणारे आई वडील, त्यांची 8वीत शिकणारी मुलगी रिया, बदललेलं नाव, शांत, अभ्यासू, आदर्श मुलगी, कधीच घरच्यांना त्रास नाही। पण गेल्या काही दिवसांपासून रियाच्या वागण्यात काहीतरी बदल दिसत होता। ती कमी बोलू लागली होती, शाळेतून येताना थकलेली दिसायची, घरी आल्यावर लगेच झोपून जायची। आईला वाटलं हुशार मुलगी आहे, कदाचित अभ्यासाचा ताण असेल। एक दिवस सकाळी रिया अचानक पोट पकडून बसली। आई घाबरली, शिळ काही खाल्लंस का? रिया काहीच बोलली नाही, मात्र वेदना वाढतच गेल्या। दिवसागणिक हा त्रास वाढू लागला। आई वडील रोज मजुरीवरून दमून घरी यायचे। मुलीच्या पोटदुखीकडे त्यांनी साधी पोटाची समस्या म्हणून दुर्लक्ष केलं। कुठल्याही पालकांनी अशा वेळी जसा विचार करावा तसाच तेही विचार करत होते। पण एक दिवस रिया असह्य वेदनेने ओरडली। आता आईने वेळ घालवला नाही, ती तिला नागपूर जवळील एका खासगी दवाखान्यात घेऊन गेली। डॉक्टरांनी तपासणी केली, थोडा वेळ रूम मध्ये गेले आणि काही मिनिटांनंतर ते परत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरपणा होता। आईच्या हातात एक रिपोर्ट दिला गेला। त्या रिपोर्टवर नजर गेल्याबरोबर आईच्या पायाखालची जमीन सरकली। आई थरथरली। हे खरं असू शकतं का? डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट तर डोळ्यांसमोर अंधार आणणारी होती। डॉक्टर म्हणाले, तुमच्या मुलीबाबत लगेच काउन्सिलिंग करावं लागेल। कुठल्याही आईवडिलांच्या हृदयाला चिरून टाकेल अशी बातमी होती ती। घरी पोहोचल्यावर आई रडतच रियाला समोर बसवते। रिया, हे काय आहे? काय झालंय? तू कुणाशी बोलू शकतेस? मला सांग। शेवटी रियाने हळूहळू सत्य उघड करायला सुरुवात केली। रिया रोज शाळेत जाण्यापूर्वी एका मैत्रिणीकडे जायची। त्या मैत्रिणीचा लहान भाऊ, 7वीत शिकणारा, सरळ, निरागस, शांत। दोघांची मैत्री झाली। मैत्री हळूहळू वाढली। दोघांचं वय कमी, समज कमी। घरात मोठं कोणी नसताना ते दोघे एकटेच राहू लागले। पण त्यांच्याकडून घेतलेले निर्णय त्यांच्या क्षमतेपलीकडचे होते। रिया आईला सत्य सांगताना रडत होती। आई पाण्याखाली कोसळत होती। ती काही बोलू शकत नव्हती। दुसऱ्या दिवशी मुलाला बोलावण्यात आलं। आई वडिलांसमोर तोही उभा राहिला। त्यानेही म्हटलं, आम्ही दोघं मोठं झाल्यावर लग्न करणार आहोत। पालकांना विश्वास बसत नव्हता। अजाणपणाने घेतलेल्या निर्णयाने दोन्ही कुटुंबावर वादळ कोसळलं होतं। दोन्ही घरात रडारड, नातेवाईक येताना गावात कुजबूज आणि शेवटी तक्रार नोंदवली गेली। या प्रकरणावरून एक मोठा स्पष्ट प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला की आपल्या मुलांना आपण किती ओळखतो? त्यांचं मन, त्यांचे बदल, त्यांची दुनिया आपण खरंच पाहतो का? काळजी कुठपर्यंत घेतो? हा प्रकार महाराष्ट्रात आहे की बाहेर राज्यात हे अजून स्पष्ट नाही। पोलीस तपास वेगात सुरू आहे। मात्र एक गोष्ट निर्विवाद आहे, ही घटना देशातील प्रत्येक पालकांसाठी प्रचंड मोठा इशारा आहे। आपण मुलांना मोबाईल, शाळा, स्वातंत्र्य देतो, पण संवाद देतो का? त्यांच्या मनात काय चाललंय आपण विचारतो का? तो कुठे जातात, कुणासोबत वेळ घालवतात, काय शिकत आहेत आपण लक्ष देतो का? पालकांनो, ही घटना फक्त एक रिपोर्ट नाही, एक आरसा आहे। आईवडिलांनी वेळेत पाहिले नाही तर मुलांच्या आयुष्यात किती मोठा भुजाल येऊ शकतो याचं जगजिवंत उदाहरण आहे ही घटना।